बागा फेल आहे. अशा या अडचणीच्या काळामध्ये ह्या वर्षी जिथं 60 ते 70% बागा फेल असताना भूषणदादाकडे आणि संजू भाऊकडे जवळजवळ 100% माल हा तिन्ही चारही प्लॉटवरती आहेच. आणि तो माल पण अतिशय एक्सपोर्ट क्वालिटी आहे. अगदी जम्बो पर्पल मध्ये पण आपण म्हणतो माल कमी, पण त्यांच्याकडे अतिशय फुल माल आहे. आणि त्याचं सगळं श्रेय त्यांचं खरड छाटणीच्या कामामध्ये, खताचं नियोजन असेल, बोर्डोचं नियोजन असेल, आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला पैसे लागत नाही, फक्त इच्छाशक्ती महत्वाची आहे. आणि ह्या सगळ्या त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून पुन्हा 100% रिझल्ट ह्या वर्षी अशा अडचणीच्या काळात आणलं. हे अतिशय प्रेरणादायी उदाहरण आहे, म्हणून त्यांच्याकडे मी हा खास व्हिडिओ करण्यासाठी आलो. नमस्कार. आपण आज जयराम भाऊंच्या जम्बो प्लॉट मध्ये आलोय. आजूबाजूला बघितलं तर सगळ्या जम्बो पर्पल ह्या 90% फेल, परंतु ह्या प्लॉट मध्ये तुम्ही माल कमी केला असेल. हा, माल कमी केला आणि एका झाडावरती 43 बंच आजही दिसतंय. काय काय काम केलं तुम्ही सांगा. कामगती आता जी आहे तुम्हाला मग सांगितली, मायक्रोन्यूटनचे हात जास्त स्प्रे केले यावर्षी. आणि चुनामोर्चे 3 स्प्रे. वरती पाऊस जरी चालू होता तरी पण आपण 4 स्प्रे घेतले चुनामोर्चे 1-1 किलोनी. आणि फ्लड पाणी दिलंय तुम्ही. फ्लड पाण्याचा काय बदल दिसलं? बऱ्याच ठिकाणी बरीच मंडळी म्हणतात की फ्लड पाणी देऊ नये, आम्ही म्हणतो फ्लड पाणी द्या. साईज मध्ये बदल झाला आणि प्लस वरती पानं पण फ्रेश झाले. या व्हरायटी बद्दल तुमच्याकडे रानमाळ्यात चांगले माल आहे, काय सांगाल संजू? आता आम्ही जे आणले होते ना, थोरात ऐकून काडी आणलेली. थोडं कुठले? कळम. अच्छा. ते कळमून काडी आणली ती. पहिला प्लॉट 14 वर्ष होता. त्याच्यानंतर यांना आमचे भाऊ यांना भरायला लावले. इडूनच मी भरली परत. तर आमचे प्लॉट दरवर्षी जवळजवळ 15 टनापर्यंत एकरी जाते. अच्छा. म्हणजे 12 ते 15 दरवर्षी ॲव्हरेज आहे आमचं. नंतर बी आता आम्ही तो प्लॉट भरला, नंतर गेल्या वर्षी 7 टनच भरला. यंदा बी 40-50 भराल म्हणजे बिघ्यात. हा 1 एकरचा प्लॉट आहे. आणि लिवसचे 2च हात देतो, 2 किंवा आता तो किती दिले? मी 4 दिले. हा, मी 2च देत असतो, याने 4 दिले. पण माल जो सारखाच आहे आमच्याकडं. आम्ही 200चा 2च दिले होते, त्यानं त्याचे 4 भाग केले असंच अर्थ. आणि बोर्डो 4 दिले. बोर्डो 4 दिले. 100% चांगले माल आहे. हो, चांगले माल. ते पानं काढले होते ना या प्लॉट. हा, याचे पण पानं काढले आपण. तिकडे हा, गोडाबार छाटणीच्या अगोदर 1-1.5 महिना, 1.25 ते 1.5 महिना ना 4 पानं काढून 4 पानं कंपल्सरी बुडाची काढून टाकली, जेणेकरून सनलाईट हार्वेस्टिंग चांगलं झालं तिथं आणि डोळ्यांना सनलाईट लागली. आता हा संजू भाऊंचा, भूषण भाऊंचा हा 3रा प्लॉट जम्बो मध्ये पण भरपूर माल आहे. आपण बऱ्याच ठिकाणी जम्बो पर्पल या व्हरायटीवर कुराड चालवली आहे, परंतु अतिशय भरपूर आणि मजबूत माल या जम्बो या व्हरायटीवरती. काय कारण संजू भाऊ, परत सांगा आम्हाला. हा तुमचे तिन्ही प्लॉट जवळजवळ 90% चांगले. काही नाही, कारण आहे ते रेग्युलर दरवर्षी हातच आहे आमचे. आहे ते 2 बोर्ड वाढव घेतले जम्बोला बी. शेणखत दरवर्षी राहतं, 1 बिघ्याला फुल गाडी राहते. मागच्या वर्षी नाही, कायमच राहतो हा बऱ्यापैकी आरली. संजू भाऊंचा हा शेवटचा प्लॉट, तो पण फुल आहे. संजू भाई, पुन्हा सांगा की ह्या बागेत तुम्ही काय काय केलं? जिप्सन, सुपरफास्ट, गंधक आणि सम्राट. बाकी काही नाही. याच्यावर डाऊन यायला होता जे जिप्सम, सुपर हॉस्पेट, सल्फर, सल्फर. अच्छा. सम्राट टाकलं. फुल माल आहे. आणि बोर्डोचे स्प्रे बोर्डाची 6 बोर्ड डाऊन होता आमचे. मे जून मध्ये डाऊन होत, त्यामध्ये 6 स्प्रे घेतले. 6 स्प्रे घेतले. आणि मध्ये बोर्ड मारल्यानंतर तुम्ही सुनील शिंदेने सांगितलं काय अॅक्रोबॅटचा दाजी हात घ्या, मग आम्ही घेतला होता बोर्डावर बी. तर एक तुम्ही घेतला की हो, कवळीपत्ती, बगलफुटी फुटल्या होत्या. बगलफुटी फुटल्या होत्या. आणि टिल्ट गेलं होतं. 3 हात आहेत, 50-50. त्यामुळे पानं चांगली टिकली. पानं म्हणजे फुल पानं होते. छाटायच्या आधी 2 दिवस पाला काढला आणि बाग छाटला. माल बी निघाला, जिरला नव्हता. जो निघाला तो थोडासा आहे टक्केवारी कमी, 10% पण मग गड मोठे करून काम होऊन जाईल. आणि इथे नंतर पानगळ पण नाही झाली, हाताने. हा, बोर्ड फुल घट्ट मारले. त्याने खड्याचाच चुना, आम्हाला आमचं मत आहे की खड्याचाच चुना घेतला पाहिजे. आता याची सर्व कामगती आटपली, म्हणजे पीजीआरचे डोसेस आटपले. सगळी मोकळं भरणार का नाही? भरणार ना, 8 दिवसानं भरणार. मोकळे भरण्याचे काय फायदे? तेज येतं मालावर, साईज मिळते. परत झाडाची थकवा निघून येतो. गर्डिंग भरायला मदत होती. राहिलेली गर्डिंग करतो आम्ही दरवर्षी. शेजारी जयराम भाऊनी फ्लड केलेले तुम्ही बघू शकता. जयराम भाऊ पण इथेच आहे आणि संजू भाऊ पण. आता त्यांची कामगती आटपल्यानंतर सल्फरचा एखादा स्प्रे देऊन भरलं जाणार. बोर्ड किती दिवशी मारला आता? साधारण म्हणजे आता उन्हाळ्याचं एवढं लिहिलेलं नाही, पण मग लवकरच मारला होता.
या भागावर डावणी आणि करप्या दिसायला लागला होता जास्त प्रमाणात. तर त्यानंतर काका आले, त्यांनी सल्ला दिला चुना मोरचूचा. मग पहिला स्प्रे 500 ग्रॅमनी घेतला होता. तसे त्यानंतर 3 स्प्रे घेतले, काही 500 नि काही 1 किलोने असं. पण मग चुना मोरचूद आणि टिल्टनी चांगल्या पानं पण शेवटपर्यंत राहिले. जो करपे तो जागीच थांबला, परत पुढे वाढला नाही आणि काडी पण एकसारखी आळली नंतर. आणि त्याचा रिझल्ट आता दिसतोच मालावर. बरोबर. आणि याच्यातला माल बराचसा काढलाय, पण फेल मध्ये काही झाड. अच्छा, माल पण कमी केलाय. हो, माल पण कमी गेला. गुड. हँड डिपिंग घेतलेली आपण 25व्या दिवशी. त्याच्यामध्ये ती 15 ppm नी घेतली. त्याच्यामध्ये घडांसाठी विनिनचा वापर केलाय.